येस, ठीक आहे. जवळपास 2 वर्षांच्या असणाऱ्या गॅपनंतर एक्झाम कुठेतरी कंप्लीट होताना दिसली आपल्याला. कंबाईनची असणारी प्रीची एक्झाम, आणि या प्रीच्या एक्झाममध्ये जर आपण बघितलं तर आयोगानं थोडासा एक वेगळाच असणारा फेज परत एकदा परीक्षेमध्ये आणला. तो म्हणजेच काय की हा असणारा पेपर हा डायरेक्टली आपल्याला फॅक्च्युअल डाटाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसतो. म्हणजे बऱ्याच असणाऱ्या प्रश्नांचा संदर्भ पाहिला, जर तो तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता, अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी होते. म्हणजे जर आपण पर्सेंटेजवरती बोलायला झालंच तर लक्षात काय घेऊ शकतो आपण याच्यामध्ये की जवळपास 70% असणारे जे क्वेश्चन्स आहेत का, ते क्वेश्चन्स डायरेक्टली फॅक्च्युअल डाटावरती होते. इकॉनॉमिक्सचे काही क्वेश्चन सोडले आणि सायन्सचे काही क्वेश्चन सोडले तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा असणारा पार्ट बघितला तर सगळेचे सगळे मुद्दे आपल्याला तेवढे, त्याच 2 सब्जेक्टचे मुद्दे सोडले तर आपल्याला फॅक्च्युअल डाटाच या ठिकाणी कंबाईनच्या ग्रुप बीच्या असणाऱ्या प्रीच्या एक्झाममध्ये दिसलेला आहे. म्हणून परत एकदा अडचण हीच झाली की जर मागच्या वर्षीचा पेपर पाहिला तर त्या वर्षाच्या असणाऱ्या पेपरमध्ये आयोग थोडासा वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट झाला होता, कारण तिथं फॅक्च्युअल डाटा पण होता, कन्सेप्ट पण होते, आणि त्यासोबतच त्या ठिकाणी तुमची असणारी जी समज आहे प्रश्नाच्या बाबतीमध्ये ते सुद्धा त्या ठिकाणी चेक करण्याचा प्रयत्न केलेला होता. पण आता पाहिलं तर आता डायरेक्टली आपल्याला आयोग परत जुनाच आयोग आहे की काय असं या ठिकाणी वाटलं होतं. ठीक आहे, त्यामुळं या असणाऱ्या क्वेश्चन पेपरमध्ये ॲक्युरेसीला खूप जास्त महत्व असेल. त्याच्यामुळं मेरिट काही खूप जास्त हाई जाणार नाहीये, कारण एकच मेरिट लागणार आहे. त्या अनुषंगाने पाहिलं तर आता चेक करण्याचा मूळ मुद्दा असेल की फॅक्च्युअल डाटाला सर्व विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीनं बघितलं होतं का. मग इथं बऱ्याच वेळा होतं कसं की जास्त लक्षात ठेवण्यावरती असणारा पार्ट इथं आयोगाचा आपल्याला दिसतो, हे लक्षात घेऊया आपण. आणि आता आपण जे क्वेश्चन आता डिस्कस करणार आहोत, टोटल आपण 31 क्वेश्चन डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये करंट अफेअर आणि पॉलिटिक्सचे असणारे क्वेश्चन डिस्कस करूया. आणि मागच्या वर्षी ज्या पद्धतीनं आयोगानं करंट अफेअरच्या वरती क्वेश्चन्स केले होते आणि त्या करंट अफेअरमध्ये राज्यातले असणारे करंट अफेअर थोडे जास्त विचारले होते, पण यावर्षी राज्यातला, महाराष्ट्र राज्य सरकारच्या अनुषंगाने किंवा राज्यातला एकही क्वेश्चन आपल्याला दिसत नाहीये करंट अफेअरमध्ये. आणि त्या करंट अफेअरमध्ये आपल्याला यावर्षी परत एकदा रिपीट होताना दिसतात, ते म्हणजे 8 क्वेश्चन आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडीचा संदर्भ याच्यामध्ये येतो. बाकीचे असणारे जे 7 क्वेश्चन आहे का ते आपल्या राष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडीवरती विसंबून आहेत. आणि त्यातलेही जास्त क्वेश्चन जे राष्ट्रीय पातळीवर विचारलेत का ते व्यक्तिविशेषवरती आपल्याला विचारताना दिसतात. म्हणजे ज्या व्यक्तींचं निधन झाले त्या असणाऱ्या व्यक्तींच्या असणाऱ्या बॅकग्राऊंडशी संबंधित असणारे क्वेश्चन्स आपल्याला विचारताना दिसतात या असणाऱ्या करंटच्या अँगलमध्ये. आणि थोडंसं आपण पॉलिटीमध्ये गेलो तर सगळ्या असणाऱ्या विषयांमध्ये सगळ्यात सोपा क्वेश्चन कोणता असतील तर या असणाऱ्या सब्जेक्टचे पॉलिटीचे असतील, कारण तिथेही सगळेच फॅक्च्युअल डाटांचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे आपल्याला जास्त मेहनत घ्यायची आवश्यकता नव्हती. फार ते फार तर 5 ते 6 मिनिटांमध्ये आपण 15चे 15 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकलो असतो. कारण का तिथं जास्त आपल्याला विचार करायची गरजच नव्हती. एखाद दुसरा क्वेश्चन सोडला तर बाकी सगळे मुद्दे. आणि आयोगानं परत एकदा गुगली टाकली. आयोगानं काय केलं, मागच्या वर्षी जसे 2 ते 3 क्वेश्चन्स केले होते करंट पंचायत राजवरती, तर या असणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला एकही असणारा क्वेश्चन त्या पद्धतीचा पंचायत राजचा वाटत नाही. जो विचारलाय पंचायत राजशी संबंधित ते सुद्धा डायरेक्टली काय विचारले त्यांनी, फॅक्च्युअल डाटाच्या अनुषंगाने आपल्याला 2 क्वेश्चन विचारताना दिसतात. पण प्रश्नांना कुठेतरी त्या ठिकाणी समानता देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, हे आपण बघूया. पण ओव्हरऑल जर बघायचं झालं तर मॉडरेट टू हार्ड लेवलचा क्वेश्चन पेपर आपण म्हणू शकतो, कारण खूप जास्त फॅक्च्युअल डाटा यामध्ये आपल्याला दिसतो. संपूर्ण असणाऱ्या 100 क्वेश्चनचा आढावा घेतला तर मॅथ्स आणि रिझनिंगचा विचार केला 20 क्वेश्चनचा तर तेच ट्रॅडिशनल पार्ट होते, तेच टॉपिक त्या ठिकाणी आपल्याला विचारताना दिसतात. ज्यांची प्रॅक्टिस होती त्यांनाच त्या पद्धतीचे असणारे क्वेश्चन तिथं सॉल्व्ह करता आले असतील, हे मुद्दा लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला आपण काय करूया या ठिकाणी, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, आपण सेट ए डिस्कस करतोय आणि त्या सेट ए मध्ये आपण पहिल्यांदा करंट अफेअरचे क्वेश्चन डिस्कस करूया, त्याचा आन्सर किंवा बघूया पटकन, आणि त्यानंतर पॉलिटिक्सचे असणारे क्वेश्चन डिस्कस करूया. ठीक आहे, यामध्ये करंटचे क्वेश्चन स्टार्ट करण्या अगोदर एक क्वेश्चन घेऊ आपण, कशातला तर इकॉनॉमिक्स मधला, कारण तिथं डायरेक्टली आर्टिकल विचारलं होतं म्हणून त्याचा रेफरन्स आपण याच्यामध्ये घेऊया. काय पहा, क्वेश्चन नंबर 34 याच्यामध्ये, भारतीय संविधानातील अनुच्छेद डॅश डॅश मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजेच युनियन बजेटची असणारी व्याख्या, कारण बजेट हा शब्द राज्यघटनेत नाहीये, ते कोणत्या आर्टिकलचा रेफरन्स या ठिकाणी येतो तर तो आहे कलम नंबर 112. आपण कंटिन्युअसली बघतो राज्यामध्ये 202चा रेफरन्स, केंद्रामध्ये 112चा उल्लेख त्या ठिकाणी, आणि त्याला आपण युनियन फायनान्शियल
सर्टिफिकेटचा किंवा स्टेटमेंटचा रेफरन्स त्या ठिकाणी घेतो आपण, वार्षिक वित्तीय विवरण पत्रक असा उल्लेख त्या ठिकाणी येतो. त्यामुळे आपण कलम नंबर 112 हे याचं उत्तर असणार आहे, जे तुम्हाला बजेटच्या अनुषंगाने या ठिकाणी मांडलं गेलेलं आहे. ठीक आहे. चला आता मग करंटचे असणारे 15 क्वेश्चन्स काय होते पहा. डायरेक्टली टू द पॉइंट क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये खूप काही वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स केलेत असं नाही दिसत आपल्याला. क्वेश्चन 36 पहा. काय, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थांनी भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे स्वाटचा रेफरन्स या ठिकाणी दिलाय. तो म्हणजेच काय, इथं रेफरन्स येतो इंटरनॅशनल सॅटेलाइट मिशन स्वाट नावाचे एक आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली आहे. आता या चारही ऑप्शन मध्ये बघितलं तर नासा एक कॉन्स्टंट असणारा ऑप्शन आपल्याला दिसतो. आणि हे कशासाठी आहे, तर भूगर्भातील पाण्याचं सर्वेक्षण करायचं. आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं इनिशिएटिव्ह घेतलं होतं ते म्हणजे कुणी, फ्रान्स आणि नासानं. आणि फ्रान्सने इनिशिएटिव्ह घेतलं होतं आणि या दोन्ही देशाला, US आणि फ्रान्सला सपोर्ट करण्यासाठी अजून 2 देश त्या ठिकाणी येतात. ते म्हणजेच कोणते असतील, तर एक असेल कॅनडा आणि दुसरा असेल UK. त्यामुळे इथं मेन उत्तर पाहिलं तर इथं फ्रान्सचा असेल, आणि फ्रान्सचा म्हणलं तर कोणता असेल, CNES असेल. म्हणजे नासा आणि CNES यांनी मिळून असणारा हा एक सर्वेक्षणासाठी एक मिशन उपग्रह या ठिकाणी ही मोहीम लॉन्च करताना दिसतात. तो म्हणजे कुठले, तर स्वाटचा रेफरन्स या ठिकाणी येतो. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स. डायरेक्टली टू दी पॉइंट क्वेश्चन आहे. परत एकदा फॅक्च्युअल डाटाचा रेफरन्स या ठिकाणी दिसतोय, त्या अनुषंगाने तो मुद्दा लक्षात घ्यायचा. आता इथे पण बघा महत्वाचा रेफरन्स काय दिलाय, की जेवढी अन्नधान्याची गरज मागच्या असणाऱ्या वर्षाच्या तुलनेनं जर बघितलं आपण, तर त्या अन्नधान्यापैकी 19% अन्नधान्य हे कचऱ्याच्या स्वरूपामध्ये वेस्ट गेलेलं आहे. म्हणजे जवळपास ते किती, तर इथं 1.05 बिलियन टन हे असणारं अन्नधान्य वाया गेलेलं आहे. ते या ठिकाणी आपल्याला एका रिपोर्टच्या माध्यमातून समजलं. आणि प्रश्न असा विचारला होता की त्या रिपोर्टला पब्लिश कोणी केलं. साधा क्वेश्चन होता. परत एकदा फॅक्च्युअल डाटाच्या अनुषंगाने 37 नंबरचा. पण इथं परत फॅक्च्युअल डाटा आहे म्हणजे माहितीच असलं पाहिजे ना. म्हणजे परत ती चाचणी होती त्या ठिकाणी मेमरीचीच ना. मग बघा, अन्न कचरा निर्देशांक अहवाल 2024 त्यांनी प्रस्तुत केला आहे. कुणी प्रस्तुत केलेला आहे, म्हणजे तो युनायटेड नेशनच्या एन्व्हायरमेंट प्रोग्रामने केलाय का, फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनने केलाय का, युनायटेड नेशन्स ॲग्रिकल्चर प्रोग्रामने केलेला आहे का इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने केलेलं आहे. तर याचं उत्तर असेल UNEP ने केलेलं आहे हे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ऑप्शन नंबर 1 चा रेफरन्स या ठिकाणी असेल संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम यांनी आपल्याला हा रिपोर्ट पब्लिश करताना दिसतात. हे इथं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 38 पहा. काय, द इंडियन नेव्ही पुस्तक विचारले, पुस्तकाचे ऑथर त्या ठिकाणी विचारलेले आहेत. रायटरचा रेफरन्ससाठी तिथं आलेला आहे. द इंडियन नेव्ही ॲट 75 रेमिनिसिंग दी वायज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. मग ते शोभा डे आहेत का, कमोडर दिलीप दोंदे आहेत का, कमोडियर रणजित राय आहेत का कमोडर KS सुब्रमण्यम आहेत. तर इथं परत एकदा तोच मुद्दा येतो या ठिकाणी. कोण, आरित्रो मुखर्जी यांच्यासोबत लिहिलेलं एक पुस्तक आहे. 2 व्यक्तीने प्रॉपरली पुस्तक लिहिलेलं आहे. त्यामध्ये दुसरी व्यक्ती कोण आहे, तर ते आहेत रणजित राय. कोण या ठिकाणी, तर कमोडोर रणजित राय यांचा उल्लेख या ठिकाणी येतो. परत फॅक्च्युअल डाटा आहे. पुस्तकाचे लेखक यांचा संदर्भ या ठिकाणी विचारलाय, म्हणून त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 असेल 38चं उत्तर. आता पहा, व्यक्ती विशेषवरती प्रश्न विचारले. कारण काय, यांचं आपल्याला माहिती आहे की 2024च्या कालखंडामध्येच निधन झालेलं होतं. निधन वार्ता संदर्भ, व्यक्तींचा विशेष उल्लेख त्यावरती क्वेश्चन असतातच. इथं डायरेक्टली काय विचारलाय बा क्वेश्चन, उस्ताद रशीद खान यांचं घराणं कोणते होते. मेवाती घराणे संबंधित होते का, ते किराणा घराण्याशी संबंधित होते, लखनौ घराण्याशी संबंधित होते का, रामपूर सहसवान या असणाऱ्या घराण्याशी संबंधित होते. तर उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 रामपूर सहसवान या असणाऱ्या घराण्याशी ते संबंधित होते. कोण, उस्ताद रशीद खान यांच्या नावाचा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 40 पहा. काय दिलं याच्यामध्ये, आता इथं परत तोच मुद्दा दिलाय की स्कीम वरती, ती स्कीम कोणत्या राज्यानं लॉन्च केली होती त्याचा रेफरन्स विचारलाय. खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी अरुणोदय 2.0, आता तुम्हाला माहित असेल की आता रिसेंटली त्यांनी अरुणोदय 3.0 सुद्धा लॉन्च केलाय. पण प्रश्न विचारलाय अरुणोदय 2.0 ही योजना सुरू केली आहे आणि ही योजना होती 1000 रुपये मदत म्हणून त्या ठिकाणी दिली जाणार आहे राज्याकडनं. आणि ते राज्य कोणतं होतं, तर ते मणिपूर आहे का,
नागालँड आहे का, मिझोराम आहे का, का ते आसाम आहे? तर उत्तर असेल आसाम. आसाम राज्याने काय केलं या ठिकाणी, तर अरुणोदय 2.0 या असणाऱ्या स्कीमला या ठिकाणी आणलेलं आहे. पॉवर्टी कमी करण्यासाठीच आपल्याला ही रक्कम या ठिकाणी ऍड होताना दिसते. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. ऑप्शन नंबर असेल 40/4. ठीक आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 41 काय, सूर्यकिरण या हवाई कसरती करणाऱ्या गटाचे बोध वाक्य काय आहे? डायरेक्टली क्वेश्चन विचारलाय कोणत्या मोटोनं हा रेफरन्स त्या ठिकाणी येतो. कारण हा जो सूर्यकिरण आहे का, हा मल्टीनेशनचा असणारा एक एक्झरसाइजचा असणारा पार्ट येतो याच्यामध्ये, जिथं आपल्याला इंडिया हा काय दिसतो, तर वेगवेगळ्या असणाऱ्या कंट्री सोबत कोलॅबोरेशन करून ही असणारी एक्झरसाइज करताना दिसतो. मग याच्यामध्ये आपल्याला चायना पण दिसतो, याच्यामध्ये श्रीलंका पण दिसतो, आपल्याला याच्यामध्ये सिंगापूर पण दिसतो, आपल्याला याच्यामध्ये मलेशिया सारख्या असणाऱ्या देशांचा रेफरन्स सुद्धा या ठिकाणी ऍड होताना दिसतो. म्हणजे मल्टी नेशन्स असणार एक त्या ठिकाणी एक्झरसाइज आहे. आणि त्यामध्ये पाहिलं तर यांचं असणार जे बोध वाक्य आहे, डायरेक्टली टू द पॉइंट क्वेश्चन विचारलाय, तो म्हणजे काय, सदैव सर्वोत्तम. उत्तर काय असेल, सूर्यकिरण या असणाऱ्या एक्झरसाइजचं असणार जे बोध वाक्य आहे का, जो मोटो आहे का, कशाचं, स्कॅटचं, सूर्यकिरण ॲरोबॅटिक टीम, याचा असेल सदैव सर्वोत्तम. हा असणारा मोठा असेल. ऑप्शन नंबर 1 याचं बरोबर असणार आहे. हे तर लक्षात ठेवायचे. चला क्वेश्चन नंबर 42 रेफरन्स. आता हा क्वेश्चन विचारलाय कोणावरती, जॉन फॉसेवरती. आता जॉन फॉसे यांना 2023चा असणारा लिटरेचर मधला नोबेल प्राइज मिळाला होता. लिटरेचर मधला नोबेल प्राइज मिळाला, तो पण 23चा. म्हणजे आता 24चा मिळालाय. अशावरती क्वेश्चन नाही विचारला त्यांनी, डायरेक्टली खूप पाठीमागचा विचारलाय. आणि त्यांच्या असणाऱ्या लेखणीवरती, त्यांच्या कामावरती प्रश्न विचारला. कशात नोबेल प्राइज मिळालाय असं काही नाही, त्यांच्या बॅकग्राऊंडवरती क्वेश्चन केलाय. मग बोट हाऊस त्यांचा असणार आहे का नोबेल त्या ठिकाणी, तर यस आहे. सोबतच मेलानकोली 1 आहे का, यस, याचा रेफरन्स येतो. सोबतच त्या ठिकाणी रॉड्स आणि सॉट म्हणजे रेड अँड ब्लॅक आहे का, यस, याच असणाऱ्या लेखणीपासून त्यांनी सुरुवात केलेलं होतं. हे तिन्ही त्यांच्या लेखणी आहेत. म्हणजे उत्तर कोणतं असेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर 1. म्हणजे इथं तुम्हाला परत एकदा त्या असणाऱ्या व्यक्तीच्या, नोबेल प्राइज प्राप्त व्यक्तीच्या असणाऱ्या बॅकग्राऊंड वरती पण वाचणं गरजेचं असणार आहे. खास करून या ठिकाणी लिटरेचर वरती क्वेश्चन केलाय. मागच्या असणाऱ्या परीक्षांमध्ये आपण बघितलं तो म्हणजे पीस प्राइज वरती आयोगाने जास्त क्वेश्चन्स आपल्याला विचारताना आपण बघितलेलं होतं. त्यामुळे थोडंसं आपल्याला फ्लेक्झिबल व्हावं लागेल. आयोगाच्या असणाऱ्या बदलणाऱ्या ट्रेंडनुसार आपल्याला तो मुद्दा आणावा लागणार आहे. 43 क्वेश्चन पहा, भारतातील शहरांचे 3D नकाशे, 3D नकाशे आणि गुगल स्ट्रीट मॅप हे दोन्ही मुद्दे वेगळे आहेत. 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनी सोबत करार केलेला आहे? मग तो नेक्सॉन आहे का, इन्फोसिस आहे का, फ्रीडम जीपीएस आहे का जिनॅसिस इंटरनॅशनल आहे? तर लक्षात घ्यायचं, हा असणारा 3D नकाशांसाठी आपण कोणत्या असणाऱ्या कंपनी सोबत, तर जिनॅसिस इंटरनॅशनल. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा रेफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचा. आपल्याला परत एकदा माहिती असेल कंटेंट तरच तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता. हा रेफरन्स असेल. त्यानंतर क्रिकेटचा असणारा माहोल तयार होतोय, बरेचसे चर्चा होत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीचा रेफरन्स त्या ठिकाणी आला, तर त्याच्या बेसवरती एक डायरेक्टली स्टेडियमची नावं आणि त्या ठिकाणांची नावं यांच्या जोड्या लावावरती क्वेश्चन विचारताना दिसतोय आयोग आपल्याला. काय पहा, पुढीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तेथील क्रिकेट क्रीडांगणांची नावे योग्य जोडलेली आहेत ते आपल्याला विचारलेत. मग बघा, ग्रीन पार्क स्टेडियम कानपूरमध्ये आहे का, यस बरोबर आहे. होळकर स्टेडियम इंदोरमध्ये आहे का, यस बरोबर आहे. M.A. चिदंबरम स्टेडियम चेन्नईमध्ये आहे का, यस बरोबर आहे. सोबतच M. चिन्ना स्वामी स्टेडियम बेंगलोरमध्ये आहे का, यस, 4च्या 4 बरोबर आहेत. म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा मुद्दा अ ब क ड हे बरोबर असतील. हे इथं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, परत व्यक्ती आणि व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या क्षेत्राशी क्वेश्चन केला गेलेला आहे. B.N. गोस्वामी हे खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? B.N. गोस्वामी यांचा उल्लेख केला तर इंडियन आर्टशी संबंधित आहेत. ते आर्ट अँड पेंटिंगचा संदर्भ यांच्यासोबत येतोय. मग ते प्राचीन भारतीय इतिहास, साहित्य, जागतिक इतिहास का कला इतिहास, तर या ठिकाणी आर्ट हिस्ट्रीचा रेफरन्स इथं येतोय. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 इथं बरोबर असेल. हे इथं लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे एक तर तो मुद्दा आर्ट हिस्ट्रीशी कनेक्टेड असेल किंवा लिटरेचरचा रेफरन्स या ठिकाणी येतो, कारण आर्टशी संबंधित आहे. आर्ट आणि पेंटिंगचा उल्लेख याच्यामध्ये येतो, तर त्या अनुषंगाने आपल्याला याचं उत्तर देता येईल. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पहा, क्वेश्चन नंबर 46. आता हा क्वेश्चन थोडासा डेंजर दिलाय, कारण का जे आन्सर पाहिजे ते आपल्याला ऑप्शन मध्ये दिसत नाही. काय आहे व्यवस्थित बघा. आता लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान कोणते, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी. अयोग्य, चुकीची विधानं आपल्याला ओळखायला सांगितलेले आहेत. बघ काय दिलं याच्यामध्ये, लक्षद्वीप म्हणजे
मल्याळम आणि संस्कृत भाषांमध्ये लाख द्वीप आहे का? यस, विधान बरोबर आहे. आकारमानानुसार हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात छोटा केंद्रशासित प्रदेश आहे का? नाही, चुकीचा आहे तो. कारण लक्षात काय घ्यायचं, हा आहे पहिला लक्षद्वीप आणि दुसरा कुठला आहे? दादरा नगर हवेली दमन दीव, हा आपल्याला नंबर 2 चा दिसतोय, लक्षात घ्यायचं. आणि या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्य शहर हे कवरत्ती हे आहे का? तर यस, मुख्य शहर कवरत्ती हे आहे आणि तेच राजधानीचं पण ठिकाण आपल्याला दिसतं. आणि अगाट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे का? नाही, चुकीचं आहे. म्हणजे चुकीचं कोणतं असेल या ठिकाणी? तर चुकीचं असेल ब आणि ड चा रेफरन्स या ठिकाणी येतोय, म्हणजे उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. म्हणजे बऱ्याच वेळा होतं कसं, जर व्यवस्थित क्वेश्चनचं रीडिंग नाही झालं तर आपल्याला त्या ठिकाणी क्वेश्चन चुकतानाही दिसतात. त्यामुळे उत्तर लक्षात ठेवायचं, अयोग्य विधान कोणतं असं विचारलेलं होतं या ठिकाणी, त्याच्यावर उत्तर असेल ऑप्शन 4 नंबरचा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 46 चा उल्लेख करत असताना हा मुद्दा विचारत घ्यायचा. क्वेश्चन 47 पहा, केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालवले जाते? संघटन से समृद्धी याचा उल्लेख केला तर तो गृह मंत्रालय आहे का? वित्त मंत्रालय, व्यापार मंत्रालय? एलिमिनेशन पद्धतीचा वापर पण तुम्ही करून या ठिकाणी उत्तर सोडू शकता. व्यापार मंत्रालय असू शकत नाही. संघटन से समृद्धीचा उल्लेख केला, वित्त मंत्रालय डायरेक्टली एवढा असणाऱ्या मोठ्या मंत्रालयाचा संदर्भ त्या ठिकाणी येऊ शकत नाहीये. मग येतो कुठला? मग ग्रामीण विकास मंत्रालयाचा उल्लेख या ठिकाणी येतो. संघटनाचाच उल्लेख आपल्याला घटनेमध्ये पंचायत राजच्या अनुषंगाने जास्त दिसतो, म्हणून उल्लेख करायचा ग्रामीण विकास मंत्रालय. याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3 चा संदर्भ क्वेश्चन नंबर 47 च्या अंतर्गत. ठीक आहे. नंतर पहा, आता इथं संदर्भ विचारला एका सायंटिफिक रिसर्चच्या असणाऱ्या मुद्द्यावरती. काय क्वेश्चन आहे पहा याच्यामध्ये, पुढीलपैकी कोणी पुंज, क्वांटम या असणाऱ्या मुद्द्यावरती, म्हणजे क्वांटम डॉट्स वरती, म्हणजे पुंज कण या असणाऱ्या शब्दाची निर्मिती केली आहे असा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारलेला आपल्याला. मग ते एकिमो आणि ओनुश्चको आहेत का? मार्क रीड आहेत का? एल ई ब्रूस आहेत का एफ्रोस आहेत? तर याचं उत्तर आपल्याला माहिती असेल. नोबेलचाही मुद्दा ज्यावेळेस येतो चर्चेमध्ये, त्या अनुषंगाने हे पाठ आपण वाचलेले होते, त्या अनुषंगाने पाहिलं तर क्वांटम डॉटचा रेफरन्स नोबेल प्राइजच्या अंतर्गत पण आलेला होता आपल्याला. त्याचं उत्तर असेल मार्क रीड. उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा रेफरन्स या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचा आहे क्वेश्चन नंबर 48 चा उल्लेख करत असताना. त्यानंतर आफ्रिकन युनियन आणि ब्रिक्सचा संदर्भ, सोबतच आफ्रिकन युनियन आणि ग्लोबल साऊथचा असणारा असोसिएशन जो इंडियाने घेतला होता, त्यामध्ये परत एकदा आफ्रिकन युनियनचा पार्टिसिपेशन आपण कंटिन्युअसली बघितलं होता. G20 मध्ये सुद्धा आपण आफ्रिकेसाठी महत्वपूर्ण असणारे अनाउन्समेंट केले होते. तर त्याच्यावरती एक बेसिक क्वेश्चन काय विचारलाय, आफ्रिकन युनियनचे गीत अँथम हे कोणते आहे? मग तो त्या ठिकाणी गॉड ब्लेस आफ्रिका आहे का? ब्लेस्ड बी द लँड ऑफ आफ्रिका आहे का? लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर हे आहे का? ओड टू जॉय आहे? तर लक्षात घ्यायचं, याचं उत्तर असेल लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर. हे याचं काय असणार आहे? आफ्रिकन युनियनचं अँथम गीत आहे. त्यामुळे 49 उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3 चा उल्लेख या ठिकाणी इथं लक्षात ठेवायचा आहे. हा रेफरन्स असेल. क्वेश्चन नंबर 50 पहा, करंट मधला असणार शेवटचा क्वेश्चन. तुम्हाला सगळे मुद्दे सगळेच्या सगळेच फॅक्च्युअल डाटावरती दिसले असतील. डायरेक्टली 1 लाईन स्टेटमेंट दिलेला आहे आणि क्वेश्चनचा रेफरन्स या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. काय पहा, मालदीव विषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? मालदीव मधील लोकसंख्या बहुतांशी मालदीवियन वंश गटाचे आहे का? यस, बरोबर आहे. मालदीव मधला असणारा उल्लेख केला या ठिकाणी, तर हा संदर्भ दिसतो आपल्याला मालदीवीय वंश गटाचे आहे. इस्लाम हा राज्याचा अधिकृत धर्म आहे का? तर यस, तो इस्लाम हा त्यांचा अधिकृत धर्म आहे. अधिकृत भाषा अरेबिक आहे का या ठिकाणी? तर नाहीये. ही कोणत्या या ठिकाणी? तर इथं दिसते ती म्हणजे दिवेही ही असणारी काय त्यांची, ही त्या ठिकाणी दिसते आपल्याला अधिकृत भाषा. दिवेहीचा उल्लेख या ठिकाणी येतो, अरेबिक त्याच्यामध्ये नाहीये. आणि राष्ट्रपती हे राज्य आणि शासन प्रमुख असतात का? तर यस, राष्ट्रपती हे मालदीवचे राज्य आणि शासन प्रमुख आपल्याला दिसतात. हे लक्षात घ्यायचं. म्हणजे क फक्त याच्यामध्ये नसेल तर उत्तर असेल अ, ब आणि ड. ऑप्शन नंबर 3 याचं उत्तर असणार आहे. मालदीवचा मुद्दा चर्चेमध्ये होता कंटिन्युअसली. आपण सेशन घेत असताना वारंवार सांगितलेलं होतं. त्या अनुषंगाने क्वेश्चन तिथंच आपल्याला विचारताना दिसला. एकदम बेसिक मुद्द्यावरती आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळाले होते. ठीक आहे, हे झाले 15 क्वेश्चन करंट अफेअरचे. आता जाऊया आपण 15 क्वेश्चन्स पॉलिटीवरती. डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत. कोणतंही असणारं जास्त मेहनत घ्यायची गरज नव्हती. या 15 क्वेश्चनला सॉल्व्ह करायला खूप इझिली तुम्ही या ठिकाणी क्वेश्चनचे आन्सर देऊ शकता. काय पहा, क्वेश्चन नंबर
51. ओके, पॉलिटीचा पहिला क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा वाटपाबाबतची तरतूद दिलेली आहे? म्हणजे परिशिष्टांचा उल्लेख दिलाय आणि परिशिष्ट कोणतं असेल या ठिकाणी तर चौथं परिशिष्ट आहे कलम नंबर 4 आणि कलम नंबर 80 यामध्ये आपल्याला माहिती मिळते राज्यसभेतील जागा वाटपांचा संदर्भ त्या ठिकाणी येतो. म्हणून उत्तर असेल 51चा ऑप्शन नंबर 4. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, खूप काही याच्यामध्ये विचार करायची आवश्यकता नाही. पुढचा क्वेश्चन पहा. ग्रामसभेचा उल्लेख दिलाय पंचायत राजशी संबंधित, पण डायरेक्टली परत एकदा फॅक्च्युअल डाटा विचारलाय. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झालेला आहे? परत तोच मुद्दा, कॉमन मुद्दा येतो कुठला? 73वी घटना दुरुस्तीचा मुद्दा येतो 1992-93चा. त्या अनुषंगाने उत्तर असेल ऑप्शन नंबर 3चा उल्लेख याच्यामध्ये. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत, त्याचा उल्लेख आपण लक्षात ठेवायचा. भारतीय संसदेबाबत खालीपैकी कोणते विधाने हे बरोबर आहेत? स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद ही एक सदनी होती, युनिकॅमरल होती का? तर यस, कारण त्यात होते फक्त 15 सदस्य, त्यामुळे ते एक सदनीच होतं, तिथे 2-2 सभागृह नव्हते. याला म्हणतो आपण अंतरिम सरकार किंवा इंटरिम गव्हर्नमेंट, तात्पुरतं सरकार, ज्याचे अध्यक्ष होते पहिल्यांदा जवाहरलाल नेहरू, नंतर ते अध्यक्षपद दिलं होतं कोणाकडं त्या ठिकाणी तर जी.व्ही. मावळणकरांकडे दिलं होतं. तो मुद्दा या ठिकाणी बघितलं तर विधान एक बरोबर आहे. पुढं, राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणेच असतो का? यस, दोघांचाही कार्यकाल किती आहे? 6 वर्षांचा आहे. त्यामुळं दोन्हीही विधान काय तर इथं आपल्याला बरोबर आहेत हे लक्षात ठेवायचं. क्वेश्चन नंबर 53चं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 3चा उल्लेख. क्वेश्चन 54 काय पहा. राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत? एकच कलम आहे, कंटिन्युअसली चर्चेमध्ये येतं. कोणतं? कलम 243चा उल्लेख या ठिकाणी येतो. जर अजून स्पेसिफिक त्यांनी ABC मधले मुद्दे विचारले असते तर थोडासा तो किचकट वाटला असता, पण हे एकदम परत एकदा स्ट्रेट फॉरवर्ड पद्धतीचा असणार क्वेश्चन आपल्याला दिसला. कलम 243चा उल्लेख येतोय. 54चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1चा रेफरन्स. ठीक आहे, नंतर पहा क्वेश्चन 55 काय. खालील विधाने लक्षात घ्या. सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टांमध्ये 22 भाषा नमूद केलेल्या आहेत का? तर यस, 8व्या परिशिष्टामध्ये आपल्याला 22 भारतीय भाषांचा उल्लेख दिसतो. त्यापैकी कोकणी, नेपाळी या भाषांचा समावेश 92वी घटना दुरुस्ती 2003 नुसार करण्यात आलाय का? नाही. यांच्यासाठी 71वी घटना दुरुस्ती बघतो आपण. कधीचा मुद्दा? 1992चा. आणि कोकणी, मणिपुरी आणि नेपाळी यांचा उल्लेख येतो 3 भाषा, त्यामुळे विधान ब चुकीचं आहे. मग कोणतं विधान योग्य आहे असं विचारलंय तर फक्त विधान 1 योग्य असेल हे इथं लक्षात ठेवायचं. 55चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1चा उल्लेख या ठिकाणी लक्षात घ्यायचा. क्वेश्चन 56 काय पहा. ग्रामपंचायतीचे संघटन, परत पंचायत राजशी संबंधित क्वेश्चन विचारलाय बघा याच्यामध्ये, पण डायरेक्टली आर्टिकलचा मुद्दा आहे. 3रा क्वेश्चन आहे पंचायत राजचा. ग्रामपंचायती संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुच्छेदात आहे. DPSP मध्ये एकच कलम आहे, कलम नंबर 40, ज्याला आपण गांधीवादी तत्वांचा उल्लेख करतो, तर तिथं आपल्याला ग्रामपंचायतीच्या संघटनाचा उल्लेख येतोय. 56चं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2चा उल्लेख. ठीक आहे, आता इथं पण खूप कॉमन मुद्दा विचारलाय कुठला? मुन्शी अय्यंगार सूत्र. आपण हे कंटिन्युअसली सांगितलं होतं की के मुन्शी यांच्याकडे जबाबदारीचा संदर्भ येतो. तो म्हणजे कशाचा? तर हिंदी भाषेच्या बाबतीमधला असणारा जो काही उल्लेख आहे कलम 351 मध्ये त्याचा संदर्भ येतो. कशाच्या संदर्भामध्ये? मुन्शी अय्यंगार सूत्राशी संबंधित आहे. म्हणजे तो कुठला असेल त्या ठिकाणी? भाषा समस्यावरती या ठिकाणी आपल्याला हे कमेंट करताना दिसतात. उत्तर असेल ऑप्शन नंबर 3चा उल्लेख या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा. पुढचा पहा. पुढचा क्वेश्चन डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्टली आर्टिकल विचारले. काय? भारतीय संविधानातील खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोग, निवडणूक आयोगाचा उल्लेख विचारला. इलेक्शन कमिशन कोणतं कलम असेल? कलम 324चा उल्लेख करतो आपण. आणि जेव्हा आपण पंचायत राजच्या अनुषंगाने राज्यांच्या बाबतीमधले असणार इलेक्शन कमिशनचा उल्लेख करतो तेव्हा आपण 243K ग्रामीण व्यवस्थेसाठी आणि 243 ZA नागरी व्यवस्थेचा उल्लेख आपण करतो. आर्टिकल मी म्हणून तर वारंवार लेक्चर्स मध्ये आर्टिकलचा रेफरन्स का घेतो तर याचा मुद्दा तुम्हाला समजत असेल. नंतर पहा, आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. का? कारण प्रश्न काय पहा, पहिल्या महिलेचा संदर्भ विचारला. भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण आहेत? मग या ठिकाणी स्वरूपा राणी, कमला नेहरू, VS रमादेवी का जयललिता यांचा उल्लेख केला तर त्यांचं उत्तर असेल या ठिकाणी VS रमादेवी यांचा उल्लेख येतो. कारण या 8व्या
कर्नाटकाच्या राज्यपाल म्हणून पण काम केले आणि त्या पण पहिला महिला राज्यपाल म्हणून काम करताना दिसतात. आणि 9व्या आपल्या चीफ कमिशनर म्हणून आपल्याला VS रमादेवी यांचं नाव दिसतं आणि त्या पहिल्या महिला आपल्याला या ठिकाणी दिसतात. आणि जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये येतो तेव्हा नीला सत्यनारायण यांच्या नावाचा उल्लेख आपण करतो, ज्यांना आपण कोविडमध्ये गमावलेला आहे, त्यांचं निधन झालेलं आहे. हाही रेफरन्स लक्षात घेतला तर उत्तर आपल्याला दिसतं या ठिकाणी कोणाचं, VS रमादेवी. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, काहीच विचार करायचा संदर्भ या ठिकाणी दिलेला नाही. क्वेश्चन 60 पहा काय, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे. राज्य विधिमंडळाशी संबंधित कलम विचारलाय 168. डायरेक्टली मी तुम्हाला भाग 5 आणि भाग 7चे फ्रेज करून दिले होते, आर्टिकलचा रेफरन्स या ठिकाणी येतोय, ते मुद्दे लक्षात घ्यायचे. पुढं 61 पहा, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे. महाधिवक्ताचा उल्लेख केला तर केंद्रामध्ये महान्यायवादीचा उल्लेख, राज्यामध्ये महाधिवक्ता. संपूर्ण अधिकार हे नामधारी पदाकडे जातात, म्हणजे केंद्रात राष्ट्रपती, राज्यात राज्यपालाचा उल्लेख. उत्तर असेल या ठिकाणी कोणत्या आर्टिकलच्या अनुषंगाने रेफरन्स येतो, तर 165 मुद्दा इथे येतोय, तर राज्यपालांच्या नावाचा उल्लेख आपल्याला इथं लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. पुढे पहा क्वेश्चन 62, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विग्रही विधिमंडळ आहे. यांचा उल्लेख केला तर आपल्याला माहिती आहे की 6 राज्यांचा उल्लेख याच्यामध्ये दिसतो. मग याच्यामध्ये कोणकोणत्या राज्याचा, गुजरात नाही याच्यामध्ये, मग इथं आसाम, ओडिसा, गुजरातचा संदर्भ येत नाही, त्रिपुरा येत नाही, तर ऑप्शन नंबर 4 उत्तर बरोबर असेल. आंध्र प्रदेश आहे, बिहार आहे. आंध्र प्रदेशचा उल्लेख केला तर 58 जागा, बिहार आणि कर्नाटक दोघांचा उल्लेख केला तर 75 जागा, महाराष्ट्र 78 जागा आणि तेलंगणाचा उल्लेख केला तर 40 जागा आणि उत्तर प्रदेशचा उल्लेख केला तर 100 जागा. तर ऑप्शन नंबर 4 आपल्याला दिसतात, ते म्हणजे काय, द्विग्रही विधिमंडळाचा संदर्भ याच्यामध्ये दिसतो. क्वेश्चन 63 पहा काय, घटनेतील अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेत. 154 आलाय, म्हणजेच मुद्दा या ठिकाणी परत एकदा 152 पासून स्टार्ट होतो. ऍक्च्युअली 153 पासून तो कुठपर्यंत 162 पर्यंत विचार केला तर तो राज्यपालच आहे, त्यामुळे उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 चा संदर्भ. सर्व कार्यकारी अधिकार जसं केंद्रात राष्ट्रपतींना तसं राज्यात राज्यपालांना. किती स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन्स आहेत बा, काहीच विचार खूप मोठ्या पद्धतीनं करायची आवश्यकता नाहीच इथं. तो 64 नंबरचा क्वेश्चन पहा, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती डॅश डॅश द्वारे होते. जिल्हा न्यायाधीशांचा उल्लेख केला तर कलम नंबर 233 आणि ते कोणा मार्फत होते, राज्याचे राज्यपाला मार्फत होते. फक्त त्यांना सजेशन द्यावं लागतं, कुणी, हायकोर्टानं सजेशन द्यावं लागतं, हे इथं लक्षात घ्यायचं. उत्तर असेल ऑप्शन नंबर 4 चा रेफरन्स. आणि या पॉलिटी मधला शेवटचा क्वेश्चन येतोय, परत आर्टिकल, परत फॅक्च्युअल डाटा. यस, यावर्षी कल्याणच करून टाकलेल्या आयोगानं डायरेक्टली फॅक्च्युअल डाटा विचारून पॉलिटीवरती आणि करंट अफेअरवरती सुद्धा. मग लक्षात घ्यायचं, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेखाचं न्यायालय असेल असं स्पष्ट करतं. आपण जेव्हा सुप्रीम कोर्टाचा उल्लेख करतो ना तेव्हा येतो 129 नंबरचं कलम आणि हायकोर्टाच्या बाबतीमध्ये येतं कलम 215चा रेफरन्स. या ठिकाणी त्याचा उल्लेख आपल्याला लक्षात ठेवायचा आहे आणि तो इथं आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे, तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 1 चा उल्लेख. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजले असतील क्वेश्चन्स आणि या पद्धतीनं तुम्ही तुमच्या असणारे आन्सर की चेक कराल अशी अपेक्षा करतो. थांबू इथं आपण. थँक्यू.